हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण। आपल्या सीमा शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आहे 3 मे आणि उद्या आहे अगस्तेचा वाढदिवस। आजचा व्लॉग तुम्हाला वाढदिवसाचाच येणार आहे आणि 3 मेच्या संध्याकाळचे आत्ता वाजलेले आहे 7:30। जाऊन मी सगळ्या गोष्टी खरेदी वगैरे करून आलेली आहे। कालपासून बर्थडेची शॉपिंग वगैरे चाललेली आहे। जास्त काही मोठा वाढदिवस नाही, गेल्या वर्षी आपण मोठा वाढदिवस केला होता, छान असं मोठ्या ग्राउंडवर तो वाढदिवस मी तुमच्याशी शेअर केला होता। आणि या वेळेला घरातल्या घरात वाढदिवस साजरा करायचा आहे। आपल्या आसपासचेच लोक मित्रमंडळी बोलवायचे आहेत, सानवीचे मित्रमैत्रिणी। अगस्तेला तर अजून कोणी फ्रेंड नाही आहेत, पण सानवीचे जे फ्रेंड आहेत आमच्या इथले ना, तेच अगस्तेचे पण फ्रेंड आहेत, त्याच्यामुळे ते येतील आणि घरातलेच बाकीचे सगळे लोक। तर बाकीची छोटी मोठी खरेदी करून आलेली आहे आणि थोडंसं वेगळं डिझाईन या वेळेला करायचंय डेकोरेशन, तर त्याची ही सगळी तयारी छान बघू आता कसं होतंय। सानवीची कशी करतो आम्ही शक्यतो ह्या वॉलला सगळं ते मागे ते झिरमिळ्या वगैरे लावायचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी लावायच्या, कार्टून वगैरे। पण या वेळेला अगस्तेचं थोडंसं वेगळं केलेलं आहे आणि अशा प्रकारचे नाही का क्लिप असतात बघा, लाईटीच्या क्लिपा, ते घेऊन आलेली आहे। याला आहे ना त्याचे फोटो लावायचे। मी ते डेकोरेशन बघितलं होतं, खूप आवडलं मला। बघू आता हे ऑनलाईन ऑर्डर केलं तर बघा, तुम्हाला ना लावल्यावर दाखवते मी हे कसं दिसतंय ते। आणि जर तुम्हाला आवडलं आणि घ्यायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की याची लिंक देईल। खूप छान आहे। मी ऍक्च्युली 10 क्लिपांचं ऑर्डर केलं पण 20 क्लिपांचं आलेलं आहे मला। तर बघूयात कसं दिसतंय डेकोरेशन, मी तुमच्याशी शेअर करेन। आणि आता 7:30 झाले, त्याच्यामुळे अगस्त आहे ना, त्याच्या पप्पांबरोबर आज सॅटरडे असल्यामुळे खेळतोय बाहेर, सानवी पण खेळतीये। मी आता जस्ट दिवाबत्ती वगैरे केली आणि म्हणलं की चला आता डेकोरेशन करून घ्यावं, दोघं पण नाहीयेत तर, कारण उद्या खूप गडबड होणार। दिवाबत्ती केलेली आहे मस्तपैकी। चला तर आता डेकोरेशन करते, शेअर करते तुमच्याशी। आणि आजचा व्लॉग पूर्णपणे अगस्तेच्या बर्थडेचा आहे। अगस्तेचा बर्थडे कसा आम्ही सेलिब्रेट केला नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आज शेअर होणार आहे। आणि अगस्तेच्या बर्थडेसाठी खास मी घरी एक स्पेशल मेनू केलेला आहे। खूप स्पेशल असा वेगळा नाहीये, घरच्या घरीच केलेला आहे आणि साधा सिंपल रेग्युलर मेनू आहे। पण तो कुठला आहे, काय आहे, मी तो कसा केला, त्याची काय रेसिपी आहे, ते सगळं मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। अगस्तेचा बर्थडे 8 दिवसावर असताना मी त्याच्या मस्तपैकी हेअर कट करायचं ठरवलं, कारण एक 3 महिन्यापूर्वी म्हणजे मार्चमध्ये ना मी त्याचं पूर्ण प्लेन टक्कल केलं होतं, कारण त्याची केसं तशी खूप पातळ होती आणि आतापर्यंत त्याच्या केसांना ना वस्तारा असा मारला नव्हता। जे जावळ वगैरे काढलं होतं ते सुद्धा मशीननेच काढलं होतं। तर म्हटलं की आता ना छानपैकी त्याचं हेअर कट करावा, पण केस काय त्याची एवढी जास्त वाढलेली नव्हती, पण वाढदिवसाची तयारी म्हणून आहे ना, तर छान दिसावा म्हणून त्याला मस्त असा हेअर कट मारून आणला होता मी 8 दिवसांपूर्वी। आणि त्याच्यानंतर जी बाकीची जी तयारी आहे म्हणजे केक वगैरे ऑर्डर करणं। आता मी ना पहिलं जेव्हा फक्त सानवी होती तेव्हा केक वगैरे मी घरीच बनवायचे, खूप छान छान प्रकारचे केक तिच्या वाढदिवसाला मी बनवायचे। पण आता कसं झालं ना, दोघांना सांभाळायचं, बाळ पण छोटं आहे, मॅनेज करायचं होत नाही तेवढं, त्याच्यामुळे घरी शक्यतो मी आता काही बर्थडेचे केक वगैरे करायला जात नाही। तर म्हणलं चला आमच्या घराजवळच हे केक डिलाईट म्हणून एक शॉप आहे, तर तिथे ना खूप छान केक मिळतात। अगस्तेच्या पहिल्या वाढदिवसाचा केक सुद्धा मी इथूनच आणला होता आणि सानवीच्या सुद्धा वाढदिवसाचा केक मी इथूनच आणला होता। तुमच्या घराजवळ जर हे केक डिलाईटचं जर शाखा असेल ना तर नक्की तुम्ही तिथून घ्या। मॉन्जिनिस वगैरे या भानगडीत पडू नका, कारण ते खूप महाग असतात आणि चव मला तर मॉन्जिनिसची पर्सनली आवडत नाही। ह्या शॉपमध्ये ना खरंच खूप छान असा जंगल थीमचा केक मी निवडला होता। पहिले हे काही कळलंच नाही कसं, कारण दरवेळेला ना सानवीचे पप्पा फुगवतात ना, तर हे बलून मला काही पहिले कळलंच नाही कसं फुगवायचं, पण आता कळलंय। तर चलो लेट्स स्टार्ट, सुरुवात करूयात।
दरवेळेला जेव्हा पण सानवीचा वाढदिवस येतो, अगस्तीचा वाढदिवस येतो, त्यावेळेला आहे ना डेकोरेशनचं काम हे माझ्याकडेच असतं. कारण मला असं वाटतं मला डेकोरेशन जरा छान जमतं आणि मला आहे ना बाकी कोणी डेकोरेशन केलेलं मला पटतच नाही. त्याच्यामुळे बाकी तिच्या पप्पांचं किंवा सानवीचं एवढंच काम असतं की बलून फुगवून द्यायचे आणि थोडीशी मला मदत करायची. पण मेन जे डेकोरेशन असतं ना ते मीच करते आणि मीच ठरवते की काय थीम ठेवायची आपल्याला या वेळेला. आणि सानवी थोडंसं मला सजेस्ट करते आणि मदत पण करू लागते. ती ह्या वेळेला आहे ना अगस्तीची थोडीशी वेगळी थीम ठेवली होती, कारण दरवेळेला ते मागे झिरमिळ्या वगैरे लावायच्या, एव्हरी टाईम तेच नको वाटतं. तर ही छान अशी बड्डेची थीम मी ठरवली होती, ज्याच्यामध्ये ना मी त्याचे अगस्तीचे फोटो वगैरे लावले होते. जे फोटो क्लिपची जी वायर असते नाही का ती त्याच्यामध्ये टाकून ना मस्त डेकोरेशन केलं होतं. तुम्ही नंतर एंडला बघू शकता ते. आणि इथे माझी मम्मी आलेली आहे मला मदत करायला. आत्ताच जानेवारी महिन्यात जेव्हा सानवीचा वाढदिवस झाला त्यावेळेला ना मी समोसे ठेवले होते स्नॅक्सला. तर म्हटलं आता परत समोसे नको, मस्तपैकी वडापाव ठेवूयात. पण वडे आहेत ना मला आता आमच्या एरियामध्ये एवढे खास असे वडे कुठे मिळत नाहीत, तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण घरीच बनवूया. मी सगळं रेडी वगैरे करून ठेवला मसाला वडापावचा. पण मला ना तळायला म्हणजे जमलं नाही, म्हणजे जमणारच नव्हतं कारण इतकी सगळी तयारी मला करायची बाकी होती. मग मम्मी आमची जरा थोडीशी लवकर आली आणि तिने ना सगळे वडे एवढे तळून घेतले आणि खूप छान झाले होते वडे. सगळ्यांना खूप आवडले. ते म्हणतात ना बाहेरचं ते बाहेरचं असतं आणि घरचं ते घरचं असतं. आपण घरी केलेलं ना चवच वेगळी असते बघा. कोण कोण आले बड्डेला सगळ्यांनी हाय करा. नाही हा आद्विकापेक्षा हे संदेश मोठा आहे 6 महिन्यांनी. आशू ए तिकडून नका येऊ म्हणा, गल्लीतून या. ए बाबा सानवी इकडे बघ. चल अंश त्याला कपडे घालायला सांग. अंश चल म्हणतोय त्याला चल. अगस्तीने ना माझी खूप फजिती केली बघा. त्याला आहे ना अशा प्रकारचे झगमगीत आणि जे हेवी कपडे असतात ना त्याची अजिबात सवय नसल्यामुळे तो आहे ना त्याने इतकी रडारडी केली. ज्या वेळेला दुकानात मी हे कपडे घ्यायला गेले होते ना त्यावेळेला सुद्धा तो हे कपडे बघूनच इतका रडत होता. साध्या अंगाला लावून पण देत नव्हता तो माप घ्यायला. आणि जसे त्यांनी हे कपडे मी त्याला घालायला काढले, आदल्या दिवशी सुद्धा मी त्याला थोडंसं म्हटलं 10 मिनिटं घालून बघूयात, त्यावेळेला सुद्धा त्याने नाहीच घातले. खूप रडला. आणि इथं सुद्धा बड्डेला तो कपडेच घालायला तयार नाही. हे नवीन त्याला रेग्युलर जे आपले कपडे असतात ना घरामध्ये टी शर्ट आणि छोटी हाफ पॅन्ट त्याचीच इतकी सवय आहे. नवीन कपडे बघितले की तो रडतो. आणि वाढदिवसाला तर जुन्या कपड्यांवर कसं आपण त्याचा वाढदिवस साजरा करायचा. इतके रडवत त्याला ना ऐन मोमेंटला लास्ट मोमेंटला केक कटिंग करायच्या वेळेला त्याला ते कपडे घातले आणि पटकन जाऊन निघून मी त्याला मांडीवर बसवले. पण त्याचा मूड गेला होता ना त्याच्यामुळे त्यांनी ना बऱ्यापैकी रडारडीच केली. आणि केक कापताना सुद्धा त्याचा त्या मूड नव्हता. जेव्हा त्याला ते कपडे काढले त्याचे त्यावेळेला त्याचा जरा मूड जरा चांगला झाला आणि तो शांत झाला, खेळायला वगैरे लागला. तर बघा असं असतं मुलांचं. चाकू दिले का त्याच्याकडे? लाकडी होता ना तिथं. नको त्यांनी नाही त्याला जमणार ना. हे हॅपी बर्थडे. आधी काय लोकी शूटिंग काढतो तो.
आणि नेहमीप्रमाणे स्नॅक्स हे प्लेटमध्ये भरून देण्याचा जो मोर्चा आहे ना, तो मम्मीने, भावाने आणि माझ्या मावस भावाची जी 2 मुलं आहेत आर्यन आदी, या चौघांनी सांभाळला. पटापट तिथे प्लेट्स वगैरे बनवल्या. माझी मैत्रीण मेघाईनी सुद्धा त्यांना खूप मदत केली केक वगैरे कटिंग करून द्यायला, कारण अगस्त्य ना मला सोडतच नव्हता. कंटिन्यू मी त्याला कडेवर घेऊन फिरत होते. त्याचा जो मूड गेला होता ना ते कपड्यांमुळे, तो काही ठीकच व्हायला तयार नव्हता. थोड्या वेळाने तो झाला नॉर्मल, पण तोपर्यंत नाही ह्या लोकांनी पटापट सगळे प्लेट्स वगैरे बनवले आणि सगळ्यांना बाहेर नेऊन दिले. कशे लल्ला ऐक बघू ऐक. आणि मी आमंत्रण दिलेली काही मंडळी येऊ शकली नाही ग आपल्या वाढदिवसाला. त्याच्यामुळे मी एक्सपेक्ट करत होती की एवढी माणसं येतील, 30 एक माणसं तरी राहतील, 30-35. पण सगळेजण ना काहीतरी कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते, कारण आता सुट्ट्यांचे दिवस आहे. कोण गावाला गेले, कोण लग्नाला गेले. अशा परिस्थितीमध्ये ना कमीत कमी 10 जण तरी माझ्या या कार्यक्रमाची कमी झाली होती. आणि आद्विका पण नाही, त्याच्यामुळे खूप आम्हाला असं म्हणजे मिस केलं आद्विकाला सुद्धा. पण बाकीच्या मुलांनी आणि सानवीने खूप एन्जॉय केलं. आणि मला जे काही मंडळी आली नव्हती ना त्यांना मी सुद्धा खूप मिस केलं. तर असो, या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्या वाढदिवसाला हजर आहे आणि अगस्त्यला त्यांचे कृपाशीर्वाद मिळत आहेत. आणि मी आहे ना ह्या वेळेला एक नवीनच आमच्या इथे केटरर आहे, त्याच्याकडून मस्तपैकी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती 1.5 किलोची. ॲक्च्युली जरा जास्तच झाली, कारण पाहुणे कमी होते आणि 1.5 किलो खूप जास्त झाली. दुसऱ्या दिवशी मी बऱ्यापैकी सगळ्यांना याला दे त्याला दे असं करून ती संपवली. पण 1 किलो बिर्याणी आय थिंक सो सफिशियंट झाली असती, कारण भाज्या वगैरे पडून ना बिर्याणी खूप वाढते. आणि आमच्याकडे कसं आहे, एवढं कोणी भात राईस हा एवढं कोणी खात नाही. आणि वडापाव पण होता त्याच्यामध्ये, बाकीच्या पण गोष्टी होत्या, जिलेबी होती आणि बाकीचं बरंच वेफर्स, वडापाव. त्याच्यामुळे हेवी ऑलरेडी होतो तो स्नॅक्स, आणि परत आपण बिर्याणी पण खायची, तर त्याच्यामुळे एवढी अशी बिर्याणी खपली जात नाही. तर आता नेक्स्ट टाईम मी ना 1 किलोच बिर्याणी ऑर्डर करणार आहे. तर ही पण बिर्याणी खूप छान होती. बाकीच्या सगळ्यांना मी ही बिर्याणी आणि बाकीचे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी घरीसुद्धा नेऊन दिल्या. आणि घरामधले जे बाकीचे आहेत तेच घरामध्ये बसून खाणार होते बिर्याणी. तर माझे मम्मी पप्पा माझा भाऊ वगैरे ते लोक तर म्हणाले, तू काही बिर्याणी वगैरे आणायच्या भानगडीत पडू नको, आम्ही फक्त केक कटिंग झालं की निघून जाऊ. पण मला असं ना खूप म्हणजे मग वाढदिवस साजरा झाल्यासारखंच वाटणार नाही. थोडंसं जेवले सगळे माणसं, जरा घरामध्ये बसले थोड्या वेळ, जरा तेवढंच जरा निवांत आणि छान वाटतं. कारण अशा कार्यक्रमानिमित्तच आपण एकत्र येतो. आणि आपल्या स्वतःसाठी सगळ्यांसाठी नाही, पण लहान मुलांना ना खूप मजा वाटते. सानवीला तर इतकं ती खुश झाली सगळे गेल्यानंतर. जेव्हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर ती म्हणाली, मम्मा किती मज्जा आली ना ग आपल्याला. तर म्हणजे असं असतं, तर बाकीचे तर काही कार्यक्रम आपल्या घरामध्ये होत नाहीत शक्यतो, छोट्या मोठ्या पूजा असतात तेवढंच. पण इतर वेळेला तर आपल्या घरामध्ये काय कार्यक्रम होतात असे काहीच नाही, कारण फॅमिली छोटी असल्यामुळे बाकी असं विशेष असे काही कार्यक्रम होत नाही. तेवढे 2 मुलांचे वाढदिवस वर्षातून 2दा आता होतील तेवढेच कार्यक्रम, आणि त्यानिमित्ताने पाहुण्यांची घरी ये जावते. तर तेच जरा मनाला छान वाटतं, सगळ्यांनी एकत्र येणं, बसणं, उठणं, एकत्र खाणं पिणं आणि गप्पा गोष्टी, लहान मुलांच्या मस्ती. तर हेच क्षण असतात जे असे वाटतात की हे सुद्धा मिस नको करायला. त्याच्यामुळे मी हट्ट केला, नाही तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला थांबावं लागेल. आणि मग त्याच्यामुळे मग सगळेजण ठीक आहे म्हणले, तुझ्या हट्टासाठी आम्ही येतो, नाहीतर आम्ही थांबलो नसतो. तर म्हणले ठीक आहे, बाळांसाठी या, सानवीसाठी या. मग नंतर सगळेजण मस्तपैकी छान असं आम्ही जेवलो वगैरे. अगस्त्य काय माझा पिच्छा सोडायला तयार नव्हता, खाताना सुद्धा तो माझ्या मांडीवरच बसला होता. पण मस्त झालं बाकीचे सगळे जेवण वगैरे. हा, हे नवीनच निघालं. आता आपण काल बघत होतो ना, ते आशूकडे पण होतं. हे कोणी दिलंय? आशू नाही, वेद आणि रावणी. ते बॉल खेळायचे ना. कसं म्हणले तू मम्मी? मम्मी बोल बाळा, मम्मी. अगस्त्य मम्मी म्हण ना, मम्मी. जेवायला लागते त्याला. फिरला की कसा फिरला की अरे फिरला. काय वाजव आहे, काय वाजव. आवडलं का तुला? बाय करा, बाय करा, बाय आजीला बाय करा. बोट चेंबल, बोट चेंबल.
आणि अगस्त्यला ना बड्डे गिफ्ट खूप छान 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 आले होते. आणि ही जी ट्रेन आहे ती माझ्या मम्मीने घेतलेली आहे, कारण ट्रेन हा अगस्त्यचा वीक पॉईंट आहे, त्याला खूप आवडते, त्याच्यामुळे त्यांनी ट्रेन घेतलेली आहे त्याला. तर अशा प्रकारे माझं बाळ आता 2 वर्षाचं झालेलं आहे आणि खूप छान वाटतं. जसं जसं आपली बाळं मोठी होतात, त्यांचे बड्डे होतात, ते खूप छान वाटतं आपल्याला. तर असं अशा प्रकारे माझ्या बाळाचा वाढदिवस छान असा साजरा झालेला आहे. सिंपल, साधा, छोटा, मस्त असा छान सेलिब्रेट झालेला आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचे आशीर्वाद कमेंट स्वरूपात नक्की लिहा. आणि चला तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.